हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर नवरात्रीतील आज होता 5वा दिवस। तर आज आपण देवीची पूजा करणार आहोत। तर आज होते देवीचा रंग म्हणजे हिरव्या कलरचा रंग होता। तर देवीला मी हिरव्या कलरचे वस्त्र परिधान करणार आहे। तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दिसेलच। तर सर्वात पहिल्यांदा जो अखंड दिवा आहे तर त्यामध्ये मी तेल टाकून घेतलं, कारण जेव्हाही आपण नवरात्रीची पूजा वगैरे करतो तर आपण अशा प्रकारे एक अखंड दिवा आपल्या घरामध्ये नेहमी म्हणजेच लावून ठेवावा, कारण देवी आईचं म्हणजे आपल्या घरामध्ये त्यांचा वास झालेला असतो। त्यामुळे जो काही दिवा आहे तर तो तुम्ही प्रज्वलित करून ठेवा आणि जर तो चुकून विझला गेला तर तो तुम्ही म्हणजे पुन्हा देवीला क्षमा करून म्हणजे देवीला क्षमा मागून पुन्हा तुम्ही तो दिवा प्रज्वलित करा, जेणेकरून देवी आईची कृपा नेहमी आपल्यावरती राहो। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काही आता मला ज्वेलरी देवी आईला परिधान करायची होती तर ती सर्व मी अशा प्रकारे एका ताटामध्ये काढून घेतली, कारण मग वेळेवरच म्हणजे आपल्याला सर्व काही मिळत नाही। त्यामुळे जे काही ज्वेलरी वगैरे मला देवीला परिधान करायची असते तर अगोदरच म्हणजेच आदल्या दिवशीच मी सर्व ती एका ताटामध्ये अशा प्रकारे काढून घेतो, जेणेकरून नंतर मला म्हणजे जास्त वेळ लागत नाही पूजा करण्यासाठी, कारण पूजा करून नंतर मला ऑफिसला देखील जावं लागतं। जर तुम्ही मागचे व्हिडिओ माझे बघितले असेल तर स्वामींच्या आशीर्वादाने मी आता सध्या जॉबला आहे। तर जॉबसोबतच मी स्वामी सेवा देखील करतो आणि आता नवरात्र देखील होते, त्यामुळे जी देवी आईची सेवा आहे तर ती देखील मी करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजेच माझ्या हातून जेवढी सेवा होईल तर तेवढी मी करण्याचा प्रयत्न करत असतो। आज शारदीय नवरात्रीचा 5वा दिवस आहे। नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा आराधना केली जाते। देवी स्कंदमाता कमळावर विराजमान असून तिच्या मांडीवर 6 मुख असलेले स्कंदकुमार विराजित आहेत। देवी स्कंदमातेची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती होते, तसेही देवीची उपासना करणाऱ्या व्यक्तींना शत्रूंचा विनाश होतो अशी मान्यता आहे। देवी स्कंदमातेला 4 हात असून तिच्या मांडीवर स्कंदकुमार विराजमान आहेत। देवी स्कंदमाता कमळावर किंवा सिंहावर विराजमान असते, त्यामुळे तिला ब्रह्मासना म्हणून देखील ओळखले जाते। देवी स्कंदमाता आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होते। देवीच्या उपासनेने मोक्षप्राप्ती होते असेही म्हटले जाते। भारतातील अनेक राज्यांमध्ये नवरात्रीच्या 5व्या दिवशी ललिता पंचमी देखील साजरी केली जाते। देवी ललिता, त्रिपुरा सुंदरी आणि राजेश्वरी या नावांनीही ओळखली जाते। तिला सौंदर्य, शक्ती आणि सौभाग्याची देवी मानली जाते। पौराणिक कथेनुसार कामदेवाच्या शरीराच्या राखेतून देवी ललिता प्रकट झाली आणि भांड राक्षसाचा वध केला। या दिवशी तिची पूजा केल्याने भक्तांची सर्व दुःख दूर होतात। हे व्रत नवविवाहित महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि शांतीसाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते। असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने बुद्धी, सौभाग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी मिळते। नवरात्रीचा 5वा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित केलेला आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र स्वच्छ परिधान करावे। नंतर एका पाटावर पिवळे वस्त्र टाकून त्यावर देवीचा फोटो ठेवा। त्यानंतर देवीला हळदी कुंकू, अक्षता, फुले समर्पित करा। पिवळी मिठाई अर्पण करा। देवीच्या समोर तुपाचा दिवा आणि धूप लावा। देवीची मनोभावे प्रार्थना करा आणि देवीची आरती करून घ्या। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जो कोल्हापूरच्या देवी आईचा मुकुट आहे माझ्याकडे, तर तो मी म्हणजेच कळसाला लावला होता, कारण मला जे लुक करायचं होतं तर ते कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं लुक करायचं होतं। म्हणजेच जे महालक्ष्मीचं स्वरूप आहे तर ते मला इथे क्रिएट करायचं होतं, तर तो मी करण्याचा प्रयत्न केला होता। तर आज होता हिरवा रंग, तर त्यावरती जी ज्वेलरी मला देवीला आईला परिधान करायची होती तर ती सर्व मी अशा प्रकारे एका ताटामध्ये काढून घेतली होती। त्यानंतर जी नथ मी देवी आईला घातली म्हणजे ती मोराची नथ आहे, तर ही देखील मी ज्या शीतलताई आहेत तर त्यांच्याकडूनच मी ऑनलाईन बोलवली होती, कारण जेव्हा मार्गशीर्ष गुरुवार असतात तर तेव्हा देखील मी या मुकुटांचा यूज वगैरे करत असतो पूजेमध्ये। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे देवीचं वस्त्र आहे तर ते मी पिनअप करून घेतो, कारण नाहीतर जो डोक्यावरचा पदर आहे तर तो सतत खाली खाली पडत राहतो। नाहीतर अशा प्रकारे तुम्ही एकदा जर ते पिनअप केलं तर तो तसाच म्हणजेच राहतो। त्यामुळे तुम्ही शक्यतो अशा प्रकारे पिनांचा यूज करत जा, जेणेकरून जे पदर आहे देवी आईचा तर तो डोक्यावरून खाली पडणार नाही आणि हा पदर म्हणजे याच्यासोबतच येतो। जे काही वस्त्र मी देखील बनवलेले आहेत तर हे देखील मी त्या शीतलताईंकडूनच बनवले आहेत। तर तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला मी त्यांचा नंबर नक्की शेअर करेल। त्याचबरोबर जे देवी आईचं म्हणजे लुक आपलं क्रिएट झालेलं आहे, त्यानंतर देवी आईचं संपूर्ण लुक जेव्हा आपल्याला बघायला मिळतं, म्हणजेच आपण जेव्हा देवी आईला गजरा परिधान करतो तर तेव्हा जे देवी आईचं स्वरूप आहे तर ते खूप दिसायला छान दिसतं। आणि जे देवी आईचा मुकुट होता तर दररोज मी म्हणजे त्या मुकुटावर हळदी कुंकू लावतो, त्यामुळे देवीच्या नाकावरती म्हणजे थोडंसं कुंकू, हळद किंवा अशी पडत राहते। त्यामुळे
जो मुकुट आहे तर तो दररोज मी क्लीन करत असतो. म्हणजेच जेव्हा पूजेची टाईम असते तर तेव्हा मी म्हणजे जे मुकुटा किंवा जे वस्त्र आहे तर ते सर्व मी काढून घेतो आणि जो मुकुट आहे तर तो मी स्वच्छ क्लीन करून घेतो आणि त्यानंतर तो पुन्हा परिधान करतो. आणि जी देवी आईला मी कर्णफुलं घातलेली आहेत, म्हणजे देवी आईच्या जे कानामध्ये कर्णफुले आहेत तर ते देखील मी म्हणजेच मोत्यांची हाताने क्रिएट केली होती. कारण जेव्हा महालक्ष्मी होत्या आमच्या तर तेव्हा त्यांच्यासाठी मी ही फुले तयार केली होती. पण काही कारणामुळे यावर्षी आमच्या महालक्ष्मी झाल्या नाही, त्यामुळे जी देवी आईचं स्वरूप मी म्हणजे पूर्ण करण्यासाठी त्यांचा यूज या पूजेमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर उद्या आहे म्हणजेच 6वा दिवस. त्याचबरोबर मला स्वामींची देखील पारायण करायचे होते, कारण उद्या आहे खास दिवस. तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर स्वामी समर्थांचे पारायण देखील आपण कशाप्रकारे करू शकतो किंवा पूजा मांडणी एकदम साधी आणि सोपी मी पूजा मांडणी करत असतो, तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेलच. देवी आईची पूर्ण सजावट झाली की नंतर मी देवी आईची आरती करून घेतो, कारण म्हणजे देवी आईची आता नवरात्र चालू आहे. तर देवी आईची जी म्हणजेच मोठी आरती आहे 9 दिवसांची, म्हणजे 10 दिवसांची आरती आहे, तर ती देखील मी देवी आईची करून घेतो. त्याचबरोबर जी तुळजादेवीची आरती आहे तर ती देखील मी करून घेत असतो. त्याचबरोबर जी महालक्ष्मी देवीची आरती आहे तर ती देखील मी करून घेत असतो. आणि जो महालक्ष्मी देवीचा मी फोटो पूजेमध्ये ठेवला होता तर त्याची देखील मी पूजा करून घेत असतो. तर जे वस्त्र आहेत तर ते पहिल्या दिवशी मी म्हणजेच कळसाला अर्पण केले होते, तर ते मी नंतर तसेच ठेवले. आणि जी चुनरी तुम्ही मंगल कलशावर बघत आहात तर ती देखील मी तशा प्रकारेच ठेवली. नंतर म्हणजे मी ती हलवली नाही. आणि जी चाफ्याची वेणी होती तर ही देखील आर्टिफिशियल आहे आणि ही दिसायला देखील खूप छान दिसते, त्यामुळे ही वेणीचा मी पूजेमध्ये माझ्या यूज करत असतो. म्हणजेच बराचसा यूज या पूजेमध्ये जे आर्टिफिशियल फुलं आहेत तर त्यांचा मी करत असतो, कारण त्यांनी आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते. आणि मी माझं मंदिर देखील सजवलं होतं, कारण आता नवरात्री चालू आहे, त्यामुळे जे मंदिर आहे तर ते देखील मला म्हणजे सजवायला खूप आवडतं, म्हणजे डेकोरेशन वगैरे करायला खूप आवडतं. तर ते देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतच असतो. त्याचबरोबर लवकरच आता आपली दिवाळी देखील येणार आहे, तर दिवाळीची देखील पूजा आपण कशाप्रकारे करावी किंवा कोणत्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये नवीन घेऊन यावं तर यावर देखील मी व्हिडिओ तयार करणार आहे. लवकरच तो व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण म्हणजेच दिवाळीच्या वेळेस कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजेत किंवा लक्ष्मी माता प्रसन्न राहण्यासाठी आपण त्यांची कोणती सेवा केली पाहिजे किंवा कोणती प्रभावी सेवा आहे, सेवा देखील मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. यानंतर देवी आईची म्हणजेच मी आरती करून घेतली. त्याचबरोबर स्वामी सेवा देखील मी करत असतो, म्हणजेच महाराजांची 1 माळ जप आणि महाराजांचे 3 अध्याय आपल्याला वाचावे लागतात, तर ते अध्याय देखील मी वाचून घेतो. त्यानंतर जो खोपा तुम्ही बघत आहात म्हणजे देवी आईला मी वरती जो लावला आहे तर तो स्वामींचाच मुकुट आहे. तर महाराजांच्या म्हणजेच महाराजांसाठीच मी हे तयार केलं होतं, पण देवी आईला देखील ते खूप छान दिसत होतं, तुम्ही बघू शकता. तर त्यामुळे मी ते तिथे लावून दिलं. तर सुरुवातीला मी लावलं नव्हतं, त्यानंतरच मी ते देवी आईला परिधान केलं. आणि जी रांगोळी मी काढली होती तर ती देखील म्हणजे तशीच होती आणि ती चांगली देखील दिसत होती, त्यामुळे ती मी तशीच राहू दिली. म्हणजेच मोल्डी नाही आहे. आणि खरंच हे रांगोळीचे साचे आपल्याला खूप युजफुल ठरतात. तुम्ही देखील हे रांगोळीचे साचे यूज करून बघा तुमच्या डेलीच्या यूजमध्ये, कारण जे कोणी जॉब करतात तर त्यांना दररोज रांगोळी काढणं शक्य होत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या रांगोळीच्या साचांचा तुम्ही तुमच्या पूजेमध्ये नक्की उपयोग करत जा.